काल गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात संपन्न झालेली पाहायला मिळाली. दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी लोकांची प्रचंड गर्दीही पाहायला मिळते. आज ऋषी पंचमी याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे हजारो महिलांनी सामुदायिकरित्या दगडूशेठ गणपती समोर अथर्व शीर्ष पठण केले. ओम नमस्ते गणपते, ओम गणगणपते नमः, मोरया मोरयाच्या जयघोषाने तब्बल 35,000 महिलांनी एकत्र येत अथर्व शीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. पारंपरिक वेशात मध्यरात्री 1 वाजल्यापासूनच महिलांनी या उपक्रमाकरिता हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. जय गणेश नामाचा जयघोष करीत अथर्व शीर्षासोबत महाआरती करत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आपल्या घरातील बहिणींना याच्यामध्ये सामावून घेऊ असा विचार पुढे आला आणि त्यातनं सामूहिक अथर्व शीर्ष पठणाची मूर्तमूळ रोवली आणि ही योजना खरोखर अतिशय यशस्वी ठरली. दगडूशेठच्या 11 बहिणींना सुरू झालेला उपक्रम आज 35,000 बहिणींपर्यंत गेला आहे आणि महाराष्ट्रातील 1 लाख गणेश मंडळांमध्ये बरेचसे गणेश मंडळ हा उपक्रम त्याचे अनुकरण करत असतात. त्यामुळे आपापल्या भागातल्या बहिणी आल्यामुळे कार्यकर्ता निश्चितपणे हा अतिशय त्याचं वागणं त्या पद्धतीने असतं. त्यामुळे उत्साहाला हे पावित्र्याचं आणि मांडल्याचं स्वरूप आलेलं आहे. आपल्या माता बहिणींना कसा आदर द्यायचा कार्यकर्त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्या ओंगरवाने व्यक्ती होत्या त्या बाजूला गेल्या आणि पावित्र्य आली. सुरक्षा व्यवस्था आणि येणाऱ्या भाविकांचे एक सुलभ दर्शन करण्याची व्यवस्था ही आम्ही केलेली आहे. आता अथर्व शीर्ष पठण ह्या कार्यक्रमाला मी गेले 5 ते 6 वर्ष येते. मी ओव्हरऑल इथला आतापर्यंतचा सगळा एक्सपिरियन्स घेतलाय. स्टेजवर शंख वाजवण्यापासून अथर्व शीर्ष पठण ते आज व्हॉलेंटिअरिंग पर्यंत सगळा, आणि एव्हरी टाइम एक्सपिरियन्स एकदम नवीन आणि वेगळा असतो. कधीच असं काहीतरी रिपीट झालंय किंवा काही असं डल आहे असं कधीच वाटत नाही. कायम एकदम फ्रेश आणि एक्साइटिंग. आम्ही अक्षरशः आठवडा आधी एकदम खूप असं पंप्ड असतो, एक्साइटेड असतो. कधी एकदाचा दिवस येतोय आणि कधी आम्ही इथे येतोय, सगळं एक्सपिरियन्स करतोय आणि कधी असं सगळं बघायला मिळतंय, बाप्पाच्या चरणी यायला मिळतंय. ही आमची जीवापाड अशी आतुरता असते की कधी एकदा बाप्पा येतोय आणि कधी दुसऱ्या दिवशी आम्हाला ह्या सगळ्या कार्यक्रमाला येता येत आहे. आणि असंच आम्हाला वर्षोनवर्ष पुढे हेच अनुभव करायला मिळेल. अजून बेटर, अजून छान आणि अजून सपोर्टिव्ह हीच अपेक्षा. थँक्यू. मन शांत करणारा ओंकार जप, गणेश जागर गीत, मुख्य अथर्व शीर्ष पठण करत गणरायाला नमन केले. महिला हात उंचावून टाळ्याचा गजर करीत गणरायाला नमन करत होत्या. गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. महिला अथर्व शीर्ष पठण उपक्रमाची दखल इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डने घेतली तर याबद्दल ट्रस्टला प्रमाणपत्र देखील देण्यात आले. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नानावाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्व शीर्ष पठण करिता गर्दी केली. भक्तीचा रसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. पुण्यासह मुंबई, लातूर, कोल्हापूर, नाशिक व महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांनी उपक्रमात सहभाग घेतला. उपक्रमाचे यंदाचे 39वे वर्ष होते. प्राची केदारी, लोकल 18 पुणे.